काल सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरला माजी मंत्री आणि आत्ताचे आमदार आमचे नेते सुभाषबाबू देशमुखांचा वर्षानुवर्ष सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम होतो आणि तो खूप टची असतो. बापू त्या विवाहाला आलेल्या जोडप्यांना विवाहापुरतं मर्यादित न ठेवता नंतरही त्यांची सगळी काळजी बापू करतात. मग त्याला जोडून मी एक पॅटर्न ठरवलेला आहे की केवळ नियोजनच्या बैठकीमध्ये कामं फायनल करण्याच्या बरोबर नाही, प्रत्येक प्रवासामध्ये 2 कामं प्रत्यक्ष पाहायला जाणं, पूर्ण झाली आहेत ना चला पाहायला जाणं. तसं आज 2 कामं पाहायला जाणं, सुभाषबाबूंकडचं सामुदायिक विवाह अशा कार्यक्रमाच्या वेळेला अचानक माझे मेहुणे, माझ्या बायकोचे भाऊ जे लंडन व लेस्टरला सेटल झाले आहेत, दोघे नवरा बायको डॉक्टर आहेत, तर हे मेहुणे माझी सासू आजारी असल्यामुळे अचानक आले आणि मग ते म्हणाले मी कधी पंढरपूरला आलो नाही, म्हणून मग पंढरपूर दर्शन. अदरवाईज परवा कार्तिकीच्या एकादशीला देवेंद्रजींबरोबर अतिशय उत्तम, ज्याला मन भरणं म्हणतात तसं दर्शन झाल्यामुळे मी जरी प्रचंड भाविक असलो तरी मग असा वेळ मी कधी घालवत नाही. पण मग आज बायको तिचा भाऊ अशामुळे दर्शनाला आलो दर्शनाला. तर एकच प्रार्थना, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी असू देत, विद्यार्थी असू देत, कामगार असू देत, या सगळ्यांना सुखात ठेव. याचं कारण लवकरात लवकर अशी एक स्टेज आपल्या देशाची आली पाहिजे. 2 वेळेचं खाण्याची मुश्किली नावाचा विषय बऱ्यापैकी संपला आहे, पण बाकी सुविधाही त्यांना मिळायला पाहिजेत. घर त्यांना मिळालं पाहिजे, टॉयलेट त्यांना मिळालं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं मुलांचे शिक्षण नीट झाले पाहिजे, आरोग्य त्यांना मोफत मिळालं, आरोग्य सेवा मोफत मिळाली पाहिजे. असं सर्वांना सुखात ठेवायची प्रार्थना केली. दादा, नवीन वर्षात नवीन वर्ष झालेला आहे. नाही, असं आहे की जे न देखे रवी ते देखे पत्रकार. त्यामुळे काय होणार आहे हे तुम्हाला आधी कळतं किंवा तुम्ही त्याचे अंदाज व्यक्त करता. तसा मी जे न देखे रवी ते देखे चंद्रकांत पाटील नसल्यामुळे काय होणार आहे माहीत नाही. दादा, मंदिरामध्ये आपण जाऊन आलात, हिवाळी अधिवेशनामध्ये मंदिराचा लेखापरीक्षण अहवाल ठेवला होता. त्यामध्ये फक्त लाडूच्या झालेले आहेत. काही तिथलं जे भक्त निवास आहे, भक्त निवासाचं टेंडर नाही, तिथं हॉटेल चालवलं जातं, त्याला कुठलीही वर्क ऑर्डर दिलेली नाही. आर्थिक अनेक ठिकाणी घोटाळे झालेले दिसत आहेत. एक चेक 2 वेळा क्लिअर झाल्याचं दाखवलं जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स दिलेले दाखवले जात आहेत, पण ह्याचा एक कुठेही ताळमेळ लेखापरीक्षण अहवालामध्ये दिसतो. लेखापरीक्षण अहवाल सोडा, परंतु एका लक्षवेधीच्या निमित्ताने माझ्या माहिती पण लक्षवेधी फेस तेव्हा कोणी केली, बहुतेक देवेंद्रजीने, त्यांनी या सगळ्या चौकशीचा आदेश काढला आहे आणि याची व्यवस्थित चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडे होईल. लेखापरीक्षण अहवाल फक्त पुटअप होतो, त्या व्यतिरिक्त कोण आमदार. मला काय आलं की मी संसदीय कामकाजामध्ये असल्यामुळे दोन्ही सभागृह कोऑर्डिनेट करताना सलग एका सभागृहात मला बसता येते. कोणी लक्षवेधी उपस्थित केलं माहिती आहे, 100% लक्षवेधी उपस्थित झाली. ती भरपूर वेळ चालली आणि त्याला त्यावेळेचे फेस करणारे मंत्री जे कोणी असतील त्यांनी हे उत्तर दिले की आम्ही याची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी करणार. सर, दादा, याची मुदत संपून जाऊन जवळजवळ 3 वर्ष होत आली. काय प्रकार आहे? हीच समिती पुढे का चालू आहे? एवढे आरोप होत आहेत, ते मंदिर दर्शन विकतचे काही एजंट पकडले जात आहेत, सगळा सावळा गोंधळ असताना कर्मचाऱ्याबाबत अनेक तक्रारी असतात, पण त्यावर एकही कारवाई समितीकडनं होत नाही. आणि आपल्याला सगळं माहितीच आहे की 2019ला कोणाच्याही, तुमच्याही नाही, जे न देखे रवी ते देखे पत्रकार असून तुम्हालाही ते दिसलं नाही की अचानकपणे सरकार गेलं. त्यानंतरचं 33 महिन्याचं सरकार हे प्रत्येक गोष्ट कोविडच्या नावाने, कोविडची भीती होती की नव्हती, परंतु कोविडची भीती असतानाही जनजीवन आपल्याला सुरू ठेवावंच लागलं. तर त्या नावाने त्यांनी अनेक गोष्टी पेंडिंग ठेवल्या. महाराष्ट्रातील सगळी महामंडळं पेंडिंग आहेत. हे सरकार येऊनही 15-16 महिने झाले आहेत, परंतु आपल्याला तेही माहिती आहे की पहिलं सरकार 2 पक्षांचं झालं, मग तिसरा पक्ष आला आणि त्यामुळे त्याच्यातली सहमती होईल आणि महाराष्ट्रातली सगळीच महामंडळ, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीसहित सगळं घोषित होईल. सिंधुदुर्ग नाही, माझी माहिती नाही आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलणं बरोबर होणार नाही. परंतु दरवेळेला अशी काही अर्धी बातमी समोर येते, प्रत्यक्षात खोलात गेल्यानंतर काही वेगळंच सापडतं. तुम्ही मुद्दा उपस्थित केला जाय तर मी त्याची माहिती घेतो. जरांगे पाटलांचं 20 तारखेला मुंबईत आंदोलन आहे, त्या सरकार याबाबत काय कसं फेस करणार? सरकार या सगळ्या गोष्टी अतिशय सतर्कतेने मॉनिटर करत आहे. शेवटी असं आहे ना की आंदोलन करणं हे हा आपल्या देशातल्या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्यापासून कोणाला थांबवता येणार नाही. ती आंदोलनं शांततेने व्हावीत
अशा प्रकारचा प्रयत्न शासनाचा राहील. त्याच्यापूर्वी तोडगा निघेल असे जे सांगितलं होतं 20 तारखेपूर्वी, तशी काही शक्यता आहे शासनाकडे? नाही, प्रत्येक गोष्ट व्हायला एक विशिष्ट वेळ लागतो. मागच्या वेळेला 14 ते 19 माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका इन्व्हॉल्व होतो, तेव्हा मला माहिती आहे 1 वर्ष लागलं मागास आयोगाला अहवाल तयार करायला. आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला. तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे की तो हायकोर्टात इतका प्रभावीपणे मांडता आला नाही. तो काय आता माझा विषय नाही, तर आत्ता मी 4 मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं. त्यामुळे 1 वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या 12.5 कोटीच्या महाराष्ट्राला 3-3.5 कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतो डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल. पण यावेळीची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल, आपल्याला त्याचा आधार घेता येईल. एवढा वेळ लागणार नाही 1 वर्ष, पण माहीत नाही. कारण मागास आयोगाला आता नवीन अध्यक्ष मिळाले, रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश शुक्रे, सदस्यही काही राजीनामा दिल्यामुळे नवीन आले आहेत आणि त्यांनी वेगाने काम सुरू केलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली, त्या बैठकीत मी होतो. तर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत की आम्हाला विषय लवकरात लवकर संपवायचा आहे. पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे, पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल. ते लवकर व्हावं असा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे. सर, मग चुकीचे हे का दिले जात आहेत? तारखा त्यांना का चुकीचे दिल्या जात आहेत, ज्यामुळे वातावरण प्रत्येक वेळा वाढत जातं? काय बघा की तारखा चुकीच्या देण्याचा कुठेच काही मुद्दा येत नाही. शेवटी ज्या विषयाला जो वेळ लागेल तो लागेल, आणि त्यामुळे एखादी तारीख दिली त्या तारखेपर्यंत पूर्ण होईल असं वाटलं. असं जर आपण एक तारीख धरून बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही. अर्धमुर्ध काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही. आंदोलनासंदर्भात जरांगेशी काही चर्चा झाली का? आंदोलन थांबवा ज्या 3-4 जबाबदारी झाली आहे, प्रामुख्याने गिरीश महाजन, त्यात उदय सामंत आहेत, मग आमचे भुमरे जे आहेत की जे त्यांचे नातेवाईक पण आहेत, अर्जुन खोतकर आहे, असे 3-4 जण त्यांच्याशी बोलतात. ओबीसी नेते असं म्हणतायत की मागास आयोग जो आता नवीन नियुक्त झालेला आहे त्यांनी नवीन मराठा समाजाला त्याविरुद्ध ते कोर्टात जाण्याचा इशारा देत आहेत. हे बघा, मागास आयोगाची समिती ही घटनेचा पार्ट आहे. घटनेमध्ये अशा प्रकारे आरक्षण कसं द्यावं याची जी कार्यपद्धती सांगितली आहे, जी 13ला फॉलो नाही झाली, म्हणून मग माननीय नारायण राणेंच्या समितीचा अहवाल टिकला नाही, आरक्षण टिकलं नाही. पण देवेंजींनी जी समिती नेमली त्याचं टिकलं हायकोर्टाचं, कारण ती घटनेप्रमाणे तयार झाली आणि त्यामुळे घटनेने त्यांना मार्गदर्शक तत्व दिली आहेत. ती क्रॉस करून त्यांना अहवाल करताच येणार नाही आणि त्यामुळे कोणी कोर्टात भेट देण्याची आवश्यकता नाही. जर अशा प्रकारे घटनेतल्या मार्गदर्शक तत्वापेक्षा वेगळं मागासाहेबांनी काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही. माढा लोकसभेसाठी खासदार निंबाळकरांना ग्रीन सिग्नल दिलाय. प्रदेशाध्यक्ष असताना ते भाजपमध्ये आले, मात्र त्यांचं एक नाराजीचा सूर आहे. तुमचं काय बोलणं झालंय का त्याबाबत? नाही, मुळात आमच्याकडे अजूनही कोणाचेही उमेदवार नक्की झालेले नाहीत. 3 पक्षांचे 3 नेते, प्रामुख्याने आमच्याकडून माननीय देवेंद्रजी, मग तिकडे एकनाथजी, तिकडे अजितदादा, असे बसून एकदा 48 पैकी कोणती जागा कोण लढणारे ठरेल, मग ज्या जागा ज्याच्या वाट्याला येतील त्याचे उमेदवारी ठरवणं सुरू होईल. आम्ही सगळ्या जागांचा सर्वे केला आहे. तो सर्वे अशासाठीच केला आहे की कुठल्या जागेमध्ये कोणालाही मिळू देत, काय कमी पडतं आहे असं बघण्यासाठी केला आहे. आणि त्यामुळे तो सर्वे मग समजा एखादी सीट आम्हाला नाही मिळाली तर त्यांना उपयोगी पडेल. आम्ही जी तयारी चालवली जोरात, प्रचंड जोरात, आमचे प्रदेशाध्यक्ष अक्षरशः झोपतच नाही आहेत, कंटिन्युअस प्रवास करतात, तर ती तयारी आम्हाला न मिळालेल्या सीटवर त्या सहयोगी पक्षाला मिळेल. आणि त्यामुळे कुठलाही उमेदवार अजून नक्की झालेला नाही. आणि जर समजा मोहिते साहेबांची नाराजी असतील, विजयदादांची असेल किंवा आमच्या रणजितदादाची असेल, तर ती नाराजी संपवण्याचं आमच्याकडे खूप मोठं उत्तर देवेंद्रजी फडणवीस नावाचं आहे. ते एकदा एखाद्या माणसाला घेऊन बसले, म्हणजे असं मी 14 पासून आता 14 ते 19 राज्य, मग 19 ते 23 मी राज्याचा अध्यक्ष, मग पुन्हा हे सरकार, तर कुठलाही विषय कितीही कठीण असेल तर देवेंद्रजींकडे गेल्यानंतर ते त्याचं बरोबर सोल्युशन काढतात. त्यामुळे जेव्हा किंवा अशी स्टेज येईल की चला माडा काय करूया, चला या 10-12 जणांना घेऊन बसूया, तेव्हा देवेंद्रजी घेऊन बसतात. अजितदादांनी त्यांच्या जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना स्कॉर्पिओ आणि बलोरो असं काय आहे का? म्हणजे नाही, प्रत्येक पक्षाला आपली संघटना, आपला पक्ष वाढवायचा असेल तर साधनं द्यायला लागतं.
शेवटी कार्यकर्ता हा त्याचं घर चालवून वेळ काढत असतो, त्यामुळे त्याने पैसेही घरून आणावं अशी फार अपेक्षा धरणं बरोबर नाही. काही जण असे असतात की ते म्हणतात की आम्हाला काय नको. दादा अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पार्टी फार आधीपासून करते आहे. आम्ही असं म्हणू की बा आम्ही जे करतो त्याचे रिझल्ट मिळतात हे पाहून अन्य पक्षाने सुरू केलं. उदाहरणार्थ कार्यकर्त्यांचं नेत्यांचं ट्रेनिंग झालं पाहिजे, यासाठी प्रमोदजींनी रामभाऊ माळगी प्रबोधिनी उभी केली. तुम्ही पाहिली नसेल तर पहा. अटलजी त्याला मयनगरी म्हणायचं, पण मयनगरी झालं हे इन्फ्रास्ट्रक्चर, पण त्याचा कंटेंट फार सॉलिड असतो. तिथे एकदा राष्ट्रवादीने विनंती केली आणि कॅम्पस घेतला आणि राष्ट्रवादीचं ट्रेनिंग झालं, एकदा राजसाहेबांचं ट्रेनिंग झालं मनसेचं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने कार्यकर्ता, त्याचं ट्रेनिंग, त्याची काळजी, त्याचं बिनसलं त्याला नीट करणं हे फार आधीपासून आमच्याकडे संघटन मंत्री नावाची जी रचना आहे, जी रचना फारच स्ट्रॉंग आहे की जी माणसाचा माणूस म्हणून विचार करते, माणसाचा यंत्र म्हणून विचार करते. बाकीचे पक्षही बूथला प्रमुख, प्रत्येक बूथला 30 जण हे बाकीचे पक्षही करत आहेत. चांगलं आहे. आम्ही जे करतोय ते इतरांनी करणं यात आम्हाला आनंदच आहे. गाडी घेणार का असं म्हणणं आहे. केव्हाच दिलं की अशा सगळ्या गोष्टी आम्ही आधीच केल्या. ज्या पद्धतीने संजय राऊतांनी संजय राऊतांनी सांगितलं की भाजप हा इंग्रजांचा हस्तक होते त्या काळात आणि भाजपचे सर्व लोक इंग्रजांच्या हस्तक इथपर्यंत मोठा आरोप करून सुद्धा भाजपकडनं उत्तर दिलं जात नाही, यात तथ्यता किती आहे? संजय राऊतांच्या एखाद्या विषयावर काय उत्तर द्यायचं? पण आरोप तर गंभीर आहे ना. आरोप गंभीर असल्या म्हणून सो लोकांनी सिरियसली घेतलं पाहिजे ना. संजय राऊत दुसरे कसं म्हणतात की हा जो काही राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा आहे पूर्ण, संजय राऊतांबद्दल एक उत्तर दिलं तेच वारंवार देईल. त्याला कोण सिरियसली घेतं? दादा भाजपमध्ये काय झालं, सोलापूर असेल, माढा असेल किंवा पंढरपूर असेल, अंतर्गत गटबाजी फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर याच्यावरती काय भाजप थोपवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? असं आहे की माणसं जेव्हा एकत्र काम करतात, म्हणजे घर म्हणून सुद्धा नवरा बायको सासू सासरा मुलं नंदा वगैरे असायचं, पूर्वी मोठं कुटुंब होतं, तर ती कुरबुरी असायच्यात. मग घरात कोणीतरी एक सिनियर माणूस असायचं, तर त्यावर त्या कुरबुरी संपवून आयुष्य जायची. आता पक्षामध्ये तर वेगवेगळ्या घरातली वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधली लोक येतात, ते कुरबुरी असणार. त्या कुरबुरी सोडवण्याची आमच्याकडे प्रवासी कार्यकर्ता, आमच्याकडे पदाधिकारी घराला पाठी लावून बसत नाही. ती प्रवासी कार्यकर्ता नावाची व्यवस्था आहे. आणि दुसरं तुम्हाला एक सांगतो की माणसांचे प्रश्न ते कधी कायमचे संपत नसतात, ते त्या त्याला संपतात, पुन्हा वेगळेच निर्माण होतात, मग वेगळी सोल्युशन काढायची, ते संपतात, मग पुन्हा जुनाच प्रश्न निर्माण होतात. माझ्या गुरुने एक सांगितलं की एक चूक पुन्हा नाही करायची, चुका करायला परवानगी. तर तसं सगळ्यांना जमत नाही ना, सगळेजण तीच चूक करतात. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंकडे इनकमिंग वाढायला लागले, रामनाथ शिंदेकडे परत चालले तिकडं, तर काय वाटतंय उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आव्हान देत आहेत त्या पद्धतीने कसं वाटतं? असं आहे की त्यांनी वारंवार आव्हानं देऊनही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच क्रमांक 1 झाला. त्याने वारंवार आव्हानं देऊनही 3 राज्यामध्ये न भूतो न भविष्यती असं यश मिळालं. त्यामुळे त्यांनी आव्हानं देऊन काही होणार नाही. हे एक तुम्हाला सांगतो की हे एक नवीन गणित आहे जे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की सर्वेमध्ये सुद्धा न सापडणारा एक फार मोठा सायलेंट वोटर निर्माण होत चालला. तो चलने दो, हम अपना अपना काम करते रहेंगे, वोटिंग के दिन देखेंगे. आणि अगदीच प्रिसाइज म्हणायचं झालं तर जातीपाती धर्म अशा भाषाच्या वर उठणारा एक लाभार्थी नावाचा, ज्याला काही ना काही लाभ झाला असा एक वर्ग मोदींचा भक्त म्हणून निर्माण झाला. तो म्हणतो की चलो आपको जो भाषण करना है करो, जो सर्वे करना है करो. ते मध्य प्रदेशमध्ये दिसलं, ते छत्तीसगडमध्ये दिसलं. आणि ते 2019ला तर वोटिंग डे काउंटिंग डेला सगळे जण सुटाफुटात जाऊन बसले होते की जवळजवळ मेजॉरिटी येणारच नाही NDAची. मग चर्चा सुरू झाली, मग हे होणार का ते होणार का ते होणार. आठवण तुम्ही 19 किंवा 19चा सुद्धा सी वोटरचा रिपोर्ट मी काल काढला. माझ्याकडे खूप चांगला रिसर्च डिपार्टमेंट आहे, अजूनमधून तुम्ही काही मागामी देऊ शकेल. तर आम्ही 19चा सी रिपोर्टचा रिपोर्ट काढला, तोही 16च सांगतो. मिळाले किती? 41 मिळाले. प्रशासन आहे, पंढरपूर शहरातले अनेक प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. मी जे म्हणेन ते मी त्या पार्टीचा नेता असल्यामुळे म्हणतो असं म्हणाल, पण 14 ते 19 ह्या सगळ्या गोष्टी माननीय देवेंद्रजी स्ट्रीमलाईन करत आल्या होत्या. अनपेक्षितपणे सरकार गेलं, 33 महिने सरकार नव्हतं. सगळ्या म्हणजे जलयुक्त शिवार 22,000 गावांची जमिनीच्या पोटातली पाण्याची पातळी वाढली. असं असताना जलयुक्त शिवार बंद केलं गेलं, अनेक धरणाची गावं बंद केली गेली. मग तिकडे मेट्रोमध्ये प्रॉब्लेम क्रिएट केले गेले, मेट्रो तमे रखडली, मेट्रोचा खर्च 10,000 कोटीने वाढला. अशा सगळ्या गोष्टी या 33 महिन्याच्या सरकार नसल्यामुळे पेंडिंग राहिल्या.
त्या 33 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना चालवता आलं नाही, याच्यापेक्षा कोविड हे कारण आहे असं मी मानतो, पण चालवता आलं नाही हेही खरं आहे. आता नव्याने आलेलं सरकार आल्यानंतर धडाका लावलेला आहे. त्याच्यामध्ये पंढरपूरच्या विषयामध्ये सुद्धा आज सकाळी आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. आज सकाळी श्रीकर परदेशी नावाचे माननीय देवेंद्रजींचे जे सहाय्यक आहेत त्यांनी येऊन इथे 9 वाजता आढावा बैठक झाली. तुम्हाला माहिती आहे का? तिथे सी होत त्यांना विचारा. तर मला अचानक कलेक्टर म्हणाले की आप भी आहे मेरे साथ. उन्होंने 9 बजे हमारी बैठक थी. मलाही माहित नव्हतं. बैठका होतात पण आउटपुट निघत नाही. दादा, तुम्ही इथं चंद्रभागेला जर मी तुम्ही ते- कोल्हापूरला विष्णुपथाला गेला मला असाल, माहितीच आहे. मी त्याला उत्तर नदी दिलं. गटारसारखी झालेली आहे. मी मला उत्तर दिलं की 33 महिन्याच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातल्या विकासाचे सगळे विषय. आता मला सांगा की 12 तारखेला माननीय मोदीजी येतात मुंबईला. ज्या 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 प्रकारच्या उद्घाटनांना ते येत आहेत हे सगळे विषय मग 33 महिन्यात का पूर्ण नाही झाले? किंवा पुण्याची मेट्रो असेल, मुंबईची मेट्रो असेल, पुण्याचा विमानतळाचा टर्मिनल असेल, कोल्हापूरचं टर्मिनल असेल, या सगळ्या विषयाला गेल्या 12 महिन्यामध्ये, 13 महिन्यामध्ये, 16 महिन्यामध्ये खूप आता स्पीड पकडला. दादा तसं नाही. म्हणजे महाराष्ट्राचा विकास मध्ये 33 महिने सरकार नसल्यामुळे खूप रखडला, मागे गेला. आणि त्यामुळे आता हे सगळे प्रश्न वेगाने मार्गी लावण्यासाठी सगळेजण युद्धबद्दल काम करतात. पंढरपूरचा विकास होतोय, मात्र नागरिकांना केंद्रबिंदू मानून नाही तर वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून होतोय. त्यामुळे साध्या गोष्टी आहेत. पंढरपूरमधले गार्डन असतील, स्मशानभूमी असेल, ती जरी बघितली तरी चांगली नाही. म्हणजे इथल्या लोकांना काहीच मिळत नाही. असे सगळ्यांची हे खंत आहे सगळ्यांची. त्याची 200 बेडची कॅपॅसिटी केली 5 वर्ष झाली, एकही बेड तिथे वाढलेलं नाही. मला खात्री आहे, बघितलं तिथे दुरावस्था लक्ष येते. मला खात्री आहे की पुन्हा एकदा लोकसभेची आचारसंहिता झाल्यानंतर थोडी कामं रेंगाळतील. तरी ज्याच्या वर्क ऑर्डर निघतील ते कामं फास्ट होतील. पण जसा लोकसभेची आचारसंहिता, लोकसभा निवडणुका संपेल तसं ज्या वेगाने कामं सुरू होतील. याचं कारण खूप गोष्टी. आता उदाहरणार्थ मंदिरात मागच्या कार्तिकीला मी आणि देवेंद्रजी आलो तेव्हा पायाभरणी झाली, ती कामं जोरात सुरू आहेत. आता हे म्हणतील ते बरोबर आहे की केवळ मंदिर न करता ते एक शहर म्हणून विचार करा असं त्यांचं म्हणणं आहे. ते मला असं वाटतं की तो जो मोठा आराखडा आहे 300 कोटीचा, त्यातल्या बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. आता त्याच्यामध्ये लोकांची सहमती निर्माण करणं नावाचा मोठा विषय आहे, तो कलेक्टर आणि प्रशासन करेल. दादा स्वतः आमदार इथं आहेत, समाधान दादा. पंढरपूरचा असा ठोस विकास झाला नाही. कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीला मानलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी हे आपलं असलं तरी सुद्धा त्यातलं दोष काढते. त्यामुळे समाधान अवतरण्याने कोणी आधी अडवलं नाही, नंतर रागवलं नाही. अरे सरकार आपलं नाही, तुम्ही प्रश्न कसं उपस्थित करता? त्यामुळे त्यांना सगळ्यांना तेवढं स्वातंत्र्य आहे, त्याच्यातून उलट प्रश्न कळतात. मी तुम्हाला खात्री देतो की मी पालकमंत्री म्हणून नव्याने आता आलो आहे महिना 1.5 महिन्यामध्ये. मी ज्या ज्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर आहे, त्याच्यानंतर सोलापूर शहर आहे की जे प्रचंड मोठं शहर आहे, तिथे इंडस्ट्री खूप वाढली पण रस्ते नाहीत, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मी संकल्प तरी केला आहे दर आठवड्याला एकदा यायचं. या आठवड्यात तर मी दुसऱ्यांदा आलो. आपण सगळे म्हणून सोडू प्रश्न. दादा काय लोकसभेच्या राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी वन फाईन मॉर्निंग तसं नाही, म्हणजे ज्या पद्धतीने इंडिया आघाडीतही वाद चालू आहे महाराष्ट्रात. मी काय म्हटलं, राजकारणात सगळ्या गोष्टी वन फाईन मॉर्निंग होतात. थोडक्यात अरे पुन्हा देत अजितदादांचं आणि देवेंद्रजींचं शब्द तो आदल्या रात्री तुम्ही इतकी सिनियर पत्रकार तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे राजकारणातल्या गोष्टी फार आधी ठरत नसतात. जवळ जसं लक्ष येईल, लोकसभा जशी जवळ येईल तसं ठरेल. किती जागा अंदाज शेवट काय लोकसभेच्या किती मिळतील? एनडीएला म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि असणारे RPI, भारतीय जनता राष्ट्रीय समाज पक्ष, असं सगळे जे आम्ही आहोत, रयत पार्टी आणि स्वर्गीय विनायकराव मेटेंची शिवसंग्राम वगैरे मिळून 45च्या खाली जागा येऊ शकत नाहीत. आणि हे मी हवेतलं बोलतो, हे त्यातच 3 राज्याच्या निकाला आधी म्हणता आलं असतं. 3 राज्याच्या निकालानंतर हे सिद्ध झालं की एक सायलेंट वोटर असा आहे की जो मोदींचा लाभार्थी आहे. मोदींमुळे मला घर मिळालं, मोदींमुळे मला गॅस मिळाला, मोदींमुळे मला टॉयलेट मिळालं, मोदींमुळे मला आरोग्यसेवा मिळालं असं वाटतं. असं मानणारा एक मोदींवर श्रद्धा ठेवणारा वर्ग हा सर्वेमध्ये रिफ्लेक्ट होत नाही. तो आपल्याला महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये रिफ्लेक्ट झालेला दिसेल. 45च्या खाली एक जागा मिळाली
तर तुमच्या घरी जेवायला येणार. दादा 48 जागा का म्हणत नाही? 45 जागावरतीच नाही, असं आहे की मी हवेत चालणारा कार्यकर्ता नाही. 3 जागा शेवटी एवढ्या मोठ्या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पक्षांच्या 3 जागा तर येतीलच ना. आणि त्या 3 जागा कुठल्या अशा आत्ता आयडेंटिफाय करायचं असेल तर मी आयडेंटिफाय करू शकतो. परंतु आम्ही सर्वे करत असताना असं लक्षात येत आहे की एवढं तर यश आणि मजा पण येणार नाही ना सगळ्या जागा. अशोक चव्हाण यायला लागले अजून कुठलाही निर्णय झाला नाही. आता प्रायमरी बसणं सुरू झालेलं आहे. निवडणूक हा प्रकार असा आहे की तो जवळ आल्याशिवाय तापत नाही. त्यामुळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.